थांबा थांबा थांबा, कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करत आहात, कॅप राऊंड 2 मध्ये बेटरमेंट केलंय, किंवा कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेजेस मिळालं नव्हतं आणि कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करतायत, तर ही खूप महत्वाची वेळ आहे सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची. कारण का, एक चूक झाली की कॅप राऊंड 3 संपला. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, सर कॅप राऊंड 1 मध्ये सुद्धा कॉलेज लागलं नाही, कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज सुद्धा कॉलेज लागलं नाही आणि 97% आहेत तरी सुद्धा कोणतंच कॉलेज लागलं नाही. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? याच्या पाठीमागचं कारण फक्त एकच आहे, तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पसरली, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टींचा अभावामुळे तुम्हाला कमी मार्क्स म्हणजे चांगलं कॉलेज भेटू शकलं नाही. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं नसेल तर कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज मिळणार म्हणजे मिळणार. संपूर्ण माहिती समजून घ्या. त्याच्यानंतर कॅप राऊंड 2 मध्ये चांगलं कॉलेज भेटलं नव्हतं म्हणून बेटरमेंट जर केलेलं असेल तर कॅप राऊंड 3 मध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची पूर्णतः स्ट्रॅटेजी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत या व्हिडिओला थांबा, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा ज्यांना कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. आता बघा मित्रांनो, कॅप राऊंड 2 संपलेला आहे आणि कॅप राऊंड 3 आपल्याकडे सुरू होत आहे. कधीपासून सुरू होत आहे? अर्थातच कालपासूनच सुरू झालेला आहे, कारण काल वॅकंट लिस्ट आली होती, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, काल वॅकंट लिस्ट आली होती. आपण वॅकंट लिस्ट बद्दल बोलणारच आहोत, पण त्याच्या अगोदर आज आहे 16 तारीख आणि 18 तारखेपर्यंत, म्हणजे आजपासून 16 तारीख ते 18 तारखेपर्यंत आपल्याकडे ऑप्शन फॉर्म फिल करण्याची संधी आहे. म्हणजे काय, तर कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे याची एक लिस्ट बनवायची तुमच्याकडे प्रोसेस आहे, बरोबर आहे. जर तुम्ही बेटरमेंट केलेलं असेल किंवा तुम्हाला कॉलेज मिळालेलं नसेल तर, म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट होणार असाल तर. आता महत्वाचा मुद्दा आहे, सर आजपासून वेळ आहे, आजपासून ऑप्शन फॉर्म फिल करायला सुरुवात केलेली आहे, 18 तारीख लास्ट आहे, बरोबर आहे. आपण इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जाऊया. आधी डेट्स काय सांगतात, रूल्स काय सांगतात हे महत्वाचं बघूया, त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटेजीवर येऊया. बघा आता आपण येत आहोत परत या डेटवर. काय आहे डेट बघा, इंस्टीट्यूट वाइज नहीं, ये यहाँ पर ऑनलाइन सबमिशन एंड कंफर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राउंड 3 थ्रू कैंडिडेट लॉग इन बाय द कैंडिडेट. तुम्ही काय करू शकता, तुमच्या पोर्टल मधून हे करू शकता. आता दुसरं, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राउंड 2nd 3rd कधी येणार आहे, 21 ला येणार आहे, बरोबर आहे. मग या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये काय करायचं आहे, आपल्याला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. मात्र लक्षात ठेवा, ऑप्शन फॉर्म फिल करत असताना काळजी काय काय घ्यायची आहे. तर सगळ्यात महत्वाचं, जे सुरुवातीचे 6 कॉलेजेस तुम्ही ठेवणार आहेत ते सुरुवातीचे 6 कॉलेजेस हे ऑटो फ्रीज होणार आहे. काय म्हटलं आहे, ऑटो फ्रीज होणार आहे. म्हणजे काय, तुम्हाला सपोज 6 कॉलेजेस तुम्ही पहिले लावले आहेत, त्यापैकी तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज लागलं, मग ते ऑटो फ्रीज होणार, तुम्हाला बेटरमेंट करता येणार नाही. चौथ्या राऊंड साठी तुम्हाला तो कॉलेज घ्यावंच लागेल, बरोबर आहे. म्हणजे काय, सुरुवातीचे जे तुम्ही 6 कॉलेज टाकतायत ना ते खूप महत्वाचे आणि जाणीवपूर्वक टाकायचे आहेत. हा झाला पहिला रूल, बरोबर आहे. म्हणजे काय, पहिले 6 आपले इथं फिक्स होणार आहेत, ऑटो फ्रीज होणार आहेत. मग आता पुढचा मुद्दा, सर लिस्ट बनवताना ऑप्शन फॉर्म भरवताना कोणत्या गोष्टींचा काळजी घ्यायचा आहे, की त्या गोष्टींची काळजी घेतल्यानं आपल्याला कॅप राऊंड 3 मध्ये बेस्ट मधलं बेस्ट कॉलेज मिळू शकेल. पहिली गोष्ट बघा, कॅप राऊंड 2 चे आपल्याकडं काय आलेले आहेत, कट ऑफ आलेले आहेत. आता तुम्ही जे तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये फिल करताय कॉलेजेस, त्यांचे कॅप राऊंड 2 चे कट ऑफ बघा आणि विचार करा की खऱ्या अर्थानं आपल्याला कॅप राऊंड 3 मध्ये ते कॉलेज मिळू शकतं का. तुम्हाला तुमच्या गोष्टीवर लक्षात येऊ शकतं, 1-2% मागे पुढे होऊ शकतो, बरोबर आहे. आता मुद्दा, कॅप राऊंड वर म्हणजे कट ऑफ वरून जर समजत नसेल तर इथं इन्स्टिट्यूट वाईज प्रोव्हिजनल वॅकन्सी पोझिशन फॉर कॅप राऊंड 3rd आलेला आहे. म्हणजे काय, वॅकन्सी लिस्ट आलेली आहे. याच्यावरून तुम्हाला काय समजू शकतं, याच्यावरून तुम्हाला समजू शकतं की तुमच्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहे, बरोबर आहे. मग ब्रांच वाईज बघू शकता, कॅटेगरी वाईज बघू शकता, कट ऑफ बघू शकता आणि तुम्हाला आता कॉलेज मिळेल का नाही हे तुम्ही टाकू शकता, बरोबर आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, बरेच विद्यार्थी असं करतात की 10 कॉलेज टाकतात, पण त्या 10 कॉलेजचा कट ऑफ काही पार होत नाही, मग कॉलेज काही भेटत नाही. म्हणून ही चूक करू नका, कारण ही शेवटची संधी आहे. चौथ्या राऊंडची वाट बघू नका. मी परत सांगतोय, चौथ्या राऊंडची वाट बघू नका.
तिसऱ्या राऊंड मध्ये भारीतलं भारी कॉलेज तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत, तर तिथंच दटून राहा आणि तिथेच प्रयत्न करा. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला तिसऱ्या राऊंड मध्ये भारीत भारी कॉलेज भेटू शकेल. बरोबर आहे. जर तुमचा काही प्रश्न असेल, तुमचं काही प्रॉब्लेम असेल, कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. परंतु गोंधळून जाऊ नका, गडबडून जाऊ नका. आणि त्याच्यासोबतच म्हणजे काय, त्याच्यासोबतच कोणत्याही प्रकारची चूक करू नका. कॅप राऊंड 3 हा इथे स्टार्ट झालेला आहे. बरोबर आहे. आता एक खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे बघा. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या सर्वांनाच माहित आहे, तुमचे भाऊ बहीण मित्र मैत्रीण है ना, सगळेजण 7वी ते 12वी वर्गामध्ये शिकत असतील, तर त्यांच्यासाठी वेदांतू घेऊन येत आहे MVSAT. MVSAT काय आहे, मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट. याच्यामध्ये तुम्ही नॅशनल चॅम्पियन बनू शकता, करोडो रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळू शकता, करोडो रुपयांचे प्राइजेस मिळू शकता, आयफोन आयपॅड इंटरनॅशनल टूर मिळू शकता. आणि ही एक्झाम कधी होणार आहे, ही एक्झाम होणार आहे 4, 5, 11, 12 ऑक्टोबरला. कुठे होणार आहे, वेदांतूच्या ऑफलाईन सेंटरला. वेदांतूचे 5-6 ऑफलाईन सेंटर महाराष्ट्रात अवेलेबल आहेत. पुण्यामध्ये 4, बुलढाणामध्ये आणि अमरावतीमध्ये. बरोबर आहे. येस, या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि जर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी भाऊ बहीण 11वीला असतील आणि ते तयारी करत असतील इंजिनिअरिंगची, तर त्यांना सांगा बेस्टतलं बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी जॉईन करा आजच मोरया जेई कोर्स. आणि सध्या वेदांतू फ्रीडम फेस्टिवल चालू आहे, त्याच्यामध्ये सगळे डिस्काउंट दिलेले आहेत. आणि आमची जी प्राइम बॅच आहे ती फक्त 1499 रुपयाला आहे. त्याच्यासोबतच 2 वर्षाचा कोर्स फक्त 3999 रुपयाला. कॉम्बो 1 वर्षाचा पूर्ण जे आणि त्याच्यासोबतच वेगवेगळ्या एक्झाम फक्त 3699 रुपयाला. आणि 2 वर्षाचा कॉम्बो फक्त 8699 रुपयाला. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हे MSTCT कॅप राऊंड संदर्भात काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहा. ऑल द बेस्ट. तिसऱ्या राऊंडला नक्की कॉलेज मिळेल म्हणजे मिळेल. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू.